बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची दुसरी जनरल बॉडी मीटिंग ऐतिहासिक अहिल्यानगरमध्ये पार पडली। ही बैठक आयोजित करण्याची संधी क्रेडाई अहिल्यानगरला लाभली होती। दीप प्रज्वलन आणि महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ हा पार पडला। यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, सचिव आशिष पोखरना, खजिनदार सुरेंद्र भोईटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य हे उपस्थित होते। राज्यातील 60 शहरातील 300हून अधिक बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्स यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी बांधकाम व्यवसायाशी निगडित विविध प्रश्नांवरती सविस्तर चर्चा देखील झाली। सरकारी दरबारी मांडण्यात येणारे प्रश्न, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलांची माहिती आणि त्याची दिशा, तसेच राज्य संघटनेच्या भविष्यातील कामकाजाच्या नियोजनाबद्दल यावेळी सविस्तर चर्चाही झाली। उद्घाटनाच्या सत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग वरती देखील चर्चा झाली। तसेच आगामी क्रेडाई उपक्रमांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली। तर दुसऱ्या सत्रामध्ये कौशल्य विकास विषयावरती उमेश वानखेडे आणि सपना राठी यांनी मार्गदर्शन केले। तर मुक्त चर्चा सत्रात रेरा बंद गॅलरी योजना, बांधकाम व्यावसायिकांना व्हाईट कॉलर दर्जा, हेल्प डेस्क ऍप संबंधी शंका यावरती चर्चा झाली। तर दुसऱ्या सत्रात वास्तुशास्त्र आणि उच्च इमारतींवरती अविनाश नवठे यांनी मार्गदर्शन केलं। तर तिसऱ्या सत्रामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग या मुद्द्यांवरती चर्चा झाली। तर चौथ्या सत्रामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया यांचा प्रेरणादायी संवाद हा झाला। या संवाद सत्राचं सूत्रसंचालन आशिष पोखरना यांनी केलं। तर पाचव्या सत्रामध्ये गृहनिर्मितीचं कौशल्य यावरती सर्वेश जावेदकर यांनी मार्गदर्शन केलं। बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या मिळताना अनेक अडचणी येतात, त्यातून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना तोटा देखील होतो, अशी खंत क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे यांनी व्यक्त केली। यावेळी राज्यातील बांधकाम व्यावसायिक अहिल्यानगरमध्ये आले होते। त्यांनी बदलते आणि विकसित अहिल्यानगर शहर पाहिले, त्याचा नगरकरांनाही फायदा होईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं। अहिल्यानगर शहरात रिअल इस्टेटचा विस्तार होत आहे। या बैठकीमुळे अहिल्यानगर शहराचे नावही मोठं झालंय। यातून आता शहराच्या विकासाला नवीन आयाम मिळेल असा विश्वास उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर रेरा, जमीन मोजणीचा विषय, फायनान्स मधील अडचणी या प्रश्न मंत्रालय स्तरावरती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिष पोखरना यांनी सांगितलं। राज्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक एकत्र आल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास, नवीन संधी निर्माण होण्यास मदत झाल्याचं क्रेडाईचे अहिल्यानगरचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी म्हटलंय। अहिल्यानगर क्रेडाईच्या नव्या संचालक मंडळाचे पदग्रहण आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाले। संघटनेची धुरा गिरीश अग्रवाल यांच्या नेतृत्वामध्ये नवनियुक्त संचालक मंडळावरती सोपवण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे मनपा आयुक्त यशवंत डांगे, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे उपस्थित होते। अहिल्यानगर क्रेडाईचे सचिव दीपक बांगर यांनी यावेळी आभार मानले। या कार्यक्रमासाठी लेट्सअप मराठी, विंटर्स फॉर्मवर्क, सिमेरा सिरेमिक्स, निराली एनजी, SN पॉलिमर्स, निर्माण असोसिएट, पारस पाइप्स आणि ग्रीन आर्ट्स इरिगेशन इनोव्हेटिव्ह मीडिया यांचे विशेष सहकार्य लाभले। या बैठकीमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास मदत झाली। त्यामुळे आता अहिल्यानगरच्या बांधकाम व्यवसायाला नवीन आयाम मिळून त्याचा शहरवासियांना फायदा होणार आहे एवढं मात्र नक्की। तर मंडळी, या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।